नमस्कार मंडळी. मार्गशीर्ष महिना जसा महाविष्णूंच्या उपासनेचा तसाच आहे माता लक्ष्मीच्या साधना उपासनेचा सुद्धा, व्रताचा सुद्धा. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आणि तिची पूजा कशी करायची. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध विषयातली नवनवीन माहिती आपण ह्या चॅनलमधून नेहमीच घेत असतो आणि ही नेहमीच माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा कुंडलीचं आपल्या किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट घेऊ शकता, संपूर्ण माहिती घेऊ शकता, कशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं याबद्दल. कार्यालयाचा नंबर आहे 9892156163. हा नेहमीच आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. चला तर मग माहिती करून घेऊया या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी जी आपण लक्ष्मीचं व्रत करण्यासाठी जी पूजा मांडतो ती मांडणी कशी करायची आणि साधना याबद्दल. तर सर्वप्रथम म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यावं आणि वातावरण शुद्धी करावे. गंगाजल किंवा गोमूत्र नसेल तर अगदी पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीपत्र बुडवून त्या तुळशीपत्राने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये पाणी शिंपडून घ्या आणि वास्तू शुचिर्भूत करा. घरासमोर रांगोळी काढा. दाराच्या बाहेर शक्य झाल्यास दरवाजाच्या चौकटीला हार किंवा फुलांचं तोरण लावा. पूजेची वातावरण निर्मिती करून घ्या. त्यानंतर आपण जी माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहोत ती जागा गाईच्या शेणाने सारवून घ्या. अर्थात हे काही सगळ्यांना जमेल असं नाही. शहरामध्ये शेण नाही मिळत. ज्यांना जमणार नाही त्यांना जमेल त्यांनी अवश्य करा. ज्यांनी जमेल नाही जमणार त्यांनी स्वच्छ करून घ्या, जागा सारवून घ्या. आपण छानपैकी पूजेच्या मांडणीसाठी पाट किंवा चौरंग मांडा. त्यावर लाल वस्त्र टाकून त्या चौरंगाच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश मांडा. या कलशामध्ये एक सुपारी, एक नाणं, गंध, फूल, दुर्वा, अक्षदा, आंब्याचा डहाळा लावून सुंदर त्याची सजावट करून त्यावर नारळ ठेवा. आता काही जण ह्या नारळाला देवीचा मुखवटा पण लावतात बरं का, म्हणजे ते रूप आपल्या समोर यावं म्हणून. तो असेल तर अवश्य लावा. त्यामुळे भावनिर्मिती व्हायला सुद्धा चांगली मदत होते. नसेल तर नुसता नारळ ठेवा. असा हा नारळ ठेवून नंतर त्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून त्याची पंचोपचारे नेहमीप्रमाणे पूजा करा, नमस्कार करा आणि त्यानंतर गोडाचा, काहीही असेल गोडाचा, फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करा. देवीला पानाचा एक विडा समोर ठेवा. अशा रीतीने पूजा केल्यानंतर देवीची पोथी वाचा. आपल्या कुटुंबात सगळ्यांचं मंगल व्हावं म्हणून देवीला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करा. आणि अवश्य झालं अवश्य करा ते म्हणजे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा पाठ करा. 21 वेळा, 11 वेळा, नाही जमलं तर अगदी 3 वेळा करा. बऱ्याचदा हे पूजन किंवा हे व्रत घरातील महिलाच करताना आढळतात. परंतु ज्या पुरुषांना, लक्ष्मी उपासकांना आवड असेल अशी पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत, हे जे काही कर्मकांड आहे हे सुद्धा करू शकतात. या दिवशी काही जण दिवसभर उपवास करून संध्याकाळी तो उपवास सोडतात. काही कारणामुळे उपवास दुपारी सोडावा लागला तरी तो सोडू शकतात. मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या गुरुवारी अशीच पूजा करून सुवासिनींना ओटी भरली जाते. ती भरू शकता. इथे सुवासिनी किती असाव्यात असा काहीच नियम नाही, आपण ठरवा. अगदी 5 असतील, 9 असतील, 11 असतील, किंबहुना एकही असेल चालेल. सुवासिनींची ओटी भरून त्यांना लक्ष्मीच्या कथेचं पुस्तक सुद्धा दिलं जातं. अशा रीतीने अगदी स्वतः आपण ह्या साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकता. ही मांडलेली पूजा गुरुवारच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उचलली जातात. दुसऱ्या दिवशी उचलावी. काही कारणांमुळे दुसऱ्या दिवशी आपण बाहेरगावी जाणार असाल तर मग त्याच दिवशी पूजा झाल्यानंतर, मंत्रपाठ झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर, गुरुवारी संध्याकाळी आपला उपवास सोडल्यानंतर सुद्धा ही पूजा त्या दिवशी उचलता येते. बऱ्याचदा प्रश्न पडतो, पूजेच्या गुरुवारी महिलाच करत असतात, त्यामुळे पूजेच्या गुरुवारी मासिक पाळी आली, यासारखी काही अडचण आली तर काय बरं करायचं. तर अशा वेळी ही पूजा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून, कोणाकडूनही करून घेऊ शकता. अगदी घरात कोणी नसलं तर अगदी शेजारच्या व्यक्तीकडून सुद्धा आपण ही पूजा करवून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला तो मध्ये खाडा होणार नाही. आता अगदीच कुटुंबात सुद्धा सुयरसुतक आलं तर त्या महिन्यात मात्र पूजा नाही करायची, पूजा समाप्त करायची. आता मंडळी, ही होती मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मी व्रताची आणि पूजेची मांडणी आणि माहिती.
यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना 5 गुरुवार आलेले आहेत. आपल्याला दरवर्षी 4 गुरुवार येतात आणि हे सर्व 5ही गुरुवार आपल्याला लक्ष्मीची पूजा, उपासना, साधना, मंत्रपाठ, उपवास सगळं करायचं आहे. अगदी शेवटचा गुरुवार जो अमावास्येला आलेला असला तरी सुद्धा त्या दिवशी आपण हे व्रत करायचं आहे आणि व्रताचं उद्यापन सुद्धा आपण अमावास्येच्या दिवशी करू शकता मंडळी. त्यामुळे अमावास्या आल्या म्हणून घाबरण्याचं कारण नाही. 4 गुरुवार नाही करायचे, 5च करायचे. म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना हे आपल्यामधल्या ना सकारात्मकता वाढवतात, आपलं आत्मिक बळ वृद्धिंगत करायला मदत करत असतात. व्यक्तिमत्वामधला जो धीर गंभीरपणा आहे तो वाढून स्वतःचा आत्मविश्वास वाढायला या साधना आणि उपासना मदत करतात. आणि आपल्या धर्मामध्ये तर निमित्त असतं प्रत्येक महिन्यामध्ये साधना उपासना करण्याचं. लक्ष्मी साधना आणि उपासना आपली कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आपण करतो, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करतो. तर दत्त महाराजांची उपासना ही आपल्या जीवनातले कष्ट हरण करण्याकरता, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी, धार्मिक आध्यात्मिकता वाढण्यासाठी, असाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्याला भेटायचं आहे. ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण दत्तक्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी 26, 27, 28 या तारखांना गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 2024 मध्ये आपण सुंदर अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कार्यक्रम कसा असणार आहे, काय रूपरेषा असणार आहे, हे सगळी माहिती घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप करून आमच्याकडून ती माहिती घेऊ शकता, आपली नावनोंदणी करू शकता. प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधणार असाल तर आमच्या सहकाऱ्यांना आपण संपर्क करू शकता. सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत 9892156163 या नंबरवरती. मंडळी, ह्या श्रावण महिन्यात अश्विनी नवरात्रीमध्ये, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, लक्ष्मी पूजनाच्या वेळेला अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, स्फटिक पारद, नर्मदा शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष आणि विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष ज्याचा उपयोग होतो स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासाठी. अर्थात त्यासाठी आधी अभ्यास करावा लागतो. तर आपल्या ऐहिक सुखासाठी लक्ष्मी कुबेर यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्रे, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, या सगळ्या गोष्टी अभिमंत्रित आणि सिद्ध केलेल्या जातात. आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी हव्या असतील तर अवश्य ह्या यंत्र आणि रुद्राक्ष यांची माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपण या गोष्टी मागवू शकता, आमच्याकडून ऑर्डर बुक करू शकता. तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही हवं असेल तर आमचा संपर्क नंबर 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड, नंबर आम्हाला सगळं कार्यालयाच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्ही भारतात कुठे असाल साधारणतः 8 ते 10 दिवसात पुस्तक आपल्यापर्यंत सहज पोहोचवलं जातं, कुरिअरद्वारे, स्पीड पोस्टद्वारे. तशाच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ. हा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणी या ग्रंथाचं वाचन करू शकता, पारायण करू शकता. मंडळी, अशा रीतीने हा मार्गशीर्ष महिना लक्ष्मी व्रताचा आपल्या संपूर्ण असलेल्या साधना आणि उपासनेचा लाभ आपल्याला व्हावा. आपल्या घरात सुख, शांती, चैतन्य, उत्साह, आनंद, आरोग्य लाभो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.